जूनच्या अधिवेशनामध्ये आम्ही सादर केली आणि त्यावेळेस ठरवलेलं होतं की साधारण 15 ऑगस्टला आमच्या लाडक्या बहिणींच्या अकाउंटला पैसे गेले पाहिजे. महिला बाल विकासची जबाबदारी आपल्या आदितीवर होती. आदिती तटकरेंनी पण ती जबाबदारी समर्थपणे पेलली आणि त्याच्यातून आपण पैसे द्यायला सुरुवात केली आणि आजपर्यंत आपण देत आलेलो आहे. आता डिसेंबरचा हप्ता हा आपल्या बहिणींना त्या बाबतीमध्ये जाणार आहे. प्रफुल्लबाईंनी सांगितलेली गोष्ट खरी आहे. शेवटी कुठली संस्था तुम्ही तुमचा प्रपंच करत असताना पण महिन्याचं तुम्ही बजेट काढता किंवा हा महिन्यामध्ये आपल्याकडे येणारे पैसे इतके आहेत आणि आपला खर्च कसा कसा करायचा. काही खर्च हा आपल्याला करावाच लागतो, तो टाळता येत नाही. ते तर आपल्याला पहिल्यांदा प्राधान्य द्यावे लागतात आणि मग राहिलेल्यातनं कुठं आपल्याला लाभ देता येईल, किती लाभ देता येईल, कसा लाभ देता येईल. आता ह्या सगळ्या गोष्टी होत असताना थोडा आढावा पण घेतले जाणार. त्या आढावा घेत असताना ज्या गोष्टी ह्या लोकांच्या मध्ये पॉप्युलर झाल्यात म्हणजे लाडकी बहीण योजना आणि माझी शेतकऱ्यांची वीज माफी 3 हॉर्सपावर 5 हॉर्सपावर 7.5 हॉर्सपावर या योजना अतिशय व्यवस्थितपणे पुढे कशा कायम चालू राहतील अशा प्रकारे कटाक्षाने प्रयत्न हा आम्ही देवेंद्रजी आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सरकारमधले सगळे प्रतिनिधी आम्ही त्या ठिकाणी करू. त्याही बद्दल आपण काळजी करू नका. पण इथून पुढच्या काळामध्ये केंद्राच्या पंतप्रधान सांगत होते की खूप योजना आहे. त्यांनी यंदा 3 कोटी लोकांना घर देण्याची योजना आणली. त्याच्यातली जरी 10% 30-35 लाख घरं आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण आणू शकलो आणि त्याचा फायदा लोकांना देऊ शकलो तर 36 जिल्ह्यामध्ये ऍव्हरेज 1 लाख घरं, आज 1 लाख घरं. कदाचित माझा वाशिम, अकोला, भंडारा, गोंदिया तिथली लोकसंख्या कमी असल्यावर तिथं 75,000 70,000 असं होईल. काही जिल्हे मोठे, यवतमाळ सारखा जिल्हा किंवा पुण्यासारखा जिल्हा, नगर सारखा जिल्हा, नाशिक सारखा जिल्हा, अशा जिल्ह्यामध्ये आपल्याला तिथं थोडीशी जास्त द्यावे लागेल. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. ह्या गोष्टीचा पण आम्ही फार बारकाईने विचार करतोय. एक दिवस वाया घालून द्यायचा नाही. मी खोटं नाही सांगत. मगाशी तटकरे साहेब थोडं गमतीनं आम्हाला सगळ्यांना बोलत होते. आज माझा पहिला कार्यक्रम पहाटे 5:30 ला झाला. 5:30 ला पहिला कार्यक्रम केला, दुसरा 8 ला केला, तिसरा 9 ला केला, चौथा 10 ला केला आणि नंतर 12च्या कार्यक्रमाला येण्याच्या करता 11 ला विमानात बसलो, 12 ला इथं उतरलो, 12:30 ला तिथं गेलो. मला इथं नंतर सांगितलं की या कार्यक्रमाला 1:30 ला यायचंय आणि म्हणून 2 घास आम्ही सगळ्यांनी खाल्ले आणि 2 घास म्हणजे भरपूर जेवलो आणि त्याच्यामध्ये ह्या कार्यक्रमाला आलो. सांगायचं तात्पर्य सगळ्यांनी. नमस्कार, मी प्रियांका नागने. आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आपण व्हिडिओच्या सुरुवातीलाच पाहिलं आहे की अजित पवार दादा यांनी लाडकी बहिणीबद्दल काही सांगितलं आहे. लाडकी बहीण योजना ही सर्वात गाजलेली योजना आहे व त्यांनीही सांगितलं आहे की अजित पवार म्हणाले की काही खर्च टाळता येत नाही. लाडकी बहिणीच्या भवितव्याबाबत त्यांनी काहीतरी निर्णय घेतलेला आहे. लाडकी बहीण योजना ही महायुतीची महत्वाकांक्षी योजना आहे. विधानसभा निवडणुकीच्या काही महिन्यापूर्वीच महायुती सरकारने ही योजना आणली. यात लाडक्या बहिणींनी दरमहा 1,500 रुपये देण्यात आले. विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी प्रचार दरम्यान महायुतीला भाजप, राष्ट्रवादी, अजित पवार गट व शिवसेना शिंदे गटाने यांचा भरपूर वापर केला. या योजनेच्या निवडणुकीत सकारात्मक परिणाम देखील झाला. विधानसभा निवडणुकीच्या निकालात महायुतीला 200च्या वर मिळालेल्या जागची यश ही लाडकी बहीण योजनेला दिले गेले आहे. तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांना अत्यंत आनंदाची बातमी आहे. आता इथे लवकरात लवकर डिसेंबरचा हप्ता म्हणजे 6वा हप्ता तुमच्या बँक अकाउंटमध्ये लवकरात लवकर देण्यात येणार आहे अशी माहिती सांगितली आहे. तर अजित पवार यांनी हेही सांगितलं आहे की आता राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यशामागे लाडकी बहीण योजना असल्याचे कबूल केले आहे. लाडकी बहीण योजनेमुळे इतक्या मोठ्या संख्येत आमदार निवडून आणता आले अशी कबुली पवार यांनी दिली. हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रवादी अजित पवार गटतर्फे रविवारी सिव्हिल लायन्स येथील वसंतराव देशपांडे सभागृहात पक्षाच्या मेळाव्यात आयोजन करण्यात आले. त्यावेळी अजित पवार कार्यकर्त्यांच्या संबोधित करत होते. तर लाडकी बहीण योजनेबाबत इथे इलेक्शन नंतरही काही बातम्या समोर आल्या की लाडकी बहीण योजना आता बंद होणार आहे किंवा त्याच्यामध्ये काही चेंजेस करण्यात आले आहे. त्याच्या निकषेमध्ये काही चेंजेस करण्यात आले आहे.
त्याच्या रूल्स अँड रेग्युलेशनमध्ये काही चेंजेस करण्यात आले आहे, पण इथे कोणतेही चेंजेस करण्यात आलेले नाही. तुमचे जे निकष आहेत ते संपूर्णपणे तेच राहणार आहेत. लाडक्या बहिणींना आता पैसे लवकरात लवकर वाटप होणार आहे, त्यामुळे लाडक्या बहिणींनी कोणतीही चिंता करण्याची गरज नाही. त्यांनी या व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं आहे की काही खर्च आहेत ते टाळता येणार नाही. ज्या लाडक्या बहिणींमुळे आम्ही निवडून आले त्यांची साथ कधीही सोडणार नाही, असे अजित पवार दादा यांनी सांगितलं आहे. त्यामुळे काही खर्च टाळता येत नाहीत, ते खर्च करावेच लागतात. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, आता लक्षात घ्या, तुमचे पैसे बंद होणार नाही. तुमचे पैसे लवकरात लवकर वाटायला सुरुवात होणार आहे व तुमच्या खात्यामध्ये लवकरात लवकर हप्ते येणार आहेत. त्यामुळे हे चेक करून घ्या की तुमचे बँक अकाउंट आहे ते लिंक आहेत का, डीबीटीद्वारे पैसे येणार आहेत, तर इथे कोणते प्रॉब्लेम्स नाहीत ना तुमच्या अकाउंटला, हे सुद्धा सगळे चेक करून घ्यायचं आहे. या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून ज्या लाडक्या बहिणींना आतापर्यंत पैसे मिळाले नाही त्यांच्यापर्यंत ही आनंदाची बातमी नक्कीच शेअर करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा नक्कीच कनेक्ट होऊ शकता. धन्यवाद.